राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज। भाग 2 वैराग्याची हाक आणि तपश्चर्येच्या मार्गाची सुरुवात। सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या जीवनाचा पहिला टप्पा म्हणजे जन्म, बालपण आणि संस्कार। परंतु संतांचे जीवन केवळ संस्कारांवर थांबत नाही। जेव्हा अंतःकरणात ईश्वर प्राप्तीची तळमळ निर्माण होते, तेव्हा माणूस बाह्य सुखांपेक्षा आत्मशोधाच्या मार्गाकडे वळतो। जनार्दन स्वामी महाराजांच्या जीवनातही पुढे अशीच एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक वाटचाल सुरू झाली। त्यांच्या आयुष्यातील एक मोठा वळण आईच्या निधनानंतर आले। त्यांच्या आईचे निधन ते सुमारे 17-18 वर्षांचे असताना झाले। या घटनेनंतर त्यांच्या मनात जीवनाच्या अनित्यता आणि ईश्वराच्या शोधाबद्दलची भावना अधिक दृढ झाली। माणसाच्या आयुष्यात आईचे स्थान अनन्यसाधारण असते। बालपणापासून ज्यांच्या सावलीत आपण वाढतो, त्या व्यक्तीचे अचानक जाणे मनाला हादरवून टाकते। परंतु संतांच्या जीवनात अशा प्रसंगांकडे केवळ दुःख म्हणून पाहिले जात नाही, कधी कधी तेच प्रसंग जीवनाला एका वेगळ्या दिशेने घेऊन जातात। जनार्दन स्वामी महाराजांच्या जीवनातही वैराग्याची भावना अधिक दृढ होण्यामागे हा प्रसंग महत्त्वाचा ठरला। संसारातील सुखदुःख, जन्ममृत्यू, नाती आणि शरीराचे नश्वरत्व यांचा विचार त्यांच्या मनात खोलवर रुजत गेला। मनुष्य जन्माचा खरा उद्देश काय, ईश्वर कोण आहे, जीवनाचा अंतिम अर्थ काय, अशा प्रश्नांचा शोध त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचा आधार बनला। या काळात त्यांनी केवळ बाह्य धार्मिक आचारांवर समाधान मानले नाही। त्यांना प्रत्यक्ष साधना आणि आत्मानुभूतीचा मार्ग शोधायचा होता। तपश्चर्येची दिशा। पुढे त्यांनी अंदरसूल येथील नागेश्वर शिवमंदिरात दीर्घकाळ तपश्चर्या केली। या तपश्चर्येचा कालावधी साधारण 1948 ते 1964 किंवा 1954, 55 ते 1964, 65 असा वेगवेगळा सांगितला जातो। त्यामुळे अचूक प्रारंभवर्षाबाबत मतभेद असल्याचे स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे। परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे, नागेश्वर मंदिर, अंदरसूल येथे त्यांनी दीर्घ आणि कठोर साधना केली। हे स्थान त्यांच्या आध्यात्मिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचे पर्व ठरले। शिवसाधनेचा कठोर मार्ग। तपश्चर्या म्हणजे केवळ उपवास किंवा एकांतवास नव्हे, तप म्हणजे स्वतःच्या मनावर विजय मिळवण्याचा प्रयत्न, शरीराला संयमित करणे, मनाला स्थिर करणे, इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे, नामस्मरण करणे, ध्यान करणे आणि ईश्वरचिंतनात स्वतःला समर्पित करणे, हा तपश्चर्येचा खरा अर्थ आहे। जनार्दन स्वामी महाराजांनी वेद, पुराणे, भगवद्गीता आणि भागवत यांचा अभ्यास केला। त्याचबरोबर हठयोग आणि ध्यानयोगाची साधना केल्याचेही उल्लेख आढळतात। म्हणजे त्यांची साधना केवळ भक्तीपुरती मर्यादित नव्हती। ज्ञान, योग आणि भक्ती या तिन्ही मार्गांचा त्यांनी अभ्यास आणि साधना केली। नागेश्वर मंदिरातील साधना। नागेश्वर महादेवाच्या पवित्र परिसरात त्यांनी दीर्घकाळ साधना केली, अशी परंपरा सांगते। काही वर्णनांमध्ये ते दिवसातील दीर्घ काळ ध्यान साधनेत बसत असत, तसेच अत्यल्प आहारावर साधना करत असत, असे वर्णन आढळते। ही माहिती भक्त परंपरेतील चरित्रलेखनातून येते, म्हणून ती श्रद्धावर्णन म्हणून समजणे योग्य आहे। परंतु त्यांच्या साधनेची मुख्य दिशा स्पष्ट आहे, शिवोपासना, योग, ध्यान आणि आत्मशोध। दीर्घ काळाच्या या साधनेनंतर त्यांच्या व्यक्तिमत्वात विलक्षण आध्यात्मिक स्थैर्य निर्माण झाले, अशी भक्तांची श्रद्धा आहे। साधनेतून समाजाकडे। संतांच्या जीवनातील एक वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःच्या मुक्तीपुरते थांबत नाहीत। आत्मशोधातून मिळालेले ज्ञान समाजासाठी वापरणे ही त्यांची पुढची पायरी असते। जनार्दन स्वामी महाराजांच्या बाबतीतही असेच झाले। दीर्घ साधनेनंतर त्यांनी लोकांमध्ये अध्यात्माचा प्रसार करण्यास सुरुवात केली। पुढे त्यांनी सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत वेदांत, भक्ती आणि शिवोपासनेचा संदेश दिला। त्यांचा संदेश केवळ पूजा करण्यापुरता नव्हता। काम करा, प्रामाणिकपणे जगा,
देवाचे नामस्मरण करा, समाजाची सेवा करा आणि प्रत्येक जीवात परमेश्वर पहा. हीच त्यांच्या पुढील कार्याची दिशा बनत गेली. भाग 2 चा सार. जनार्दन स्वामी महाराजांच्या जीवनातील हा टप्पा म्हणजे वैराग्यापासून साधनेकडे झालेला प्रवास. आईच्या निधनानंतर जीवनाच्या नश्वरतेचा विचार अधिक तीव्र झाला. त्यातून आध्यात्मिक शोधाला दिशा मिळाली. पुढे अंदरसूलच्या नागेश्वर मंदिरात दीर्घ तपश्चर्या, वेदपुराण, गीता, भागवताचा अभ्यास आणि योगध्यानाची साधना यांमधून त्यांच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्वाची अधिक घडण झाली. आणि मग एक दिवस जो साधक स्वतःच्या आत्मशोधासाठी एकांतात गेला होता, तोच पुढे हजारो लोकांना जीवनाचा मार्ग दाखवण्यासाठी समाजात परतला. हीच त्यांच्या पुढील महान कार्याची सुरुवात होती. पुढील भाग 3. नागेश्वरातील तपश्चर्येनंतरचा आध्यात्मिक प्रवास, शिवसाक्षात्काराची भक्त परंपरेतील कथा आणि जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराची सुरुवात.